नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यभरात मेगा शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा. जुन्या नियमात मोठा बदल, कशी असणार प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, राज्यातील हजारो भावी शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षित असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने 31 मे 2026 पर्यंत सर्व रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या भरतीमुळे जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार केवळ सध्याचीच रिक्त पदे नव्हे तर मे 2026 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांमुळे रिक्त होणारी संभाव्य पदे देखील या भरती प्रक्रियेत समाविष्ट केली जाणार आहेत. यामुळे पदसंख्या वाढली जाणार आहे, तसेच जास्तीत जास्त उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी शैक्षणिक संस्थांना त्यांच्याकडे रिक्त पदांची नोंदणी पवित्र पोर्टलवर करण्यासाठी 1 मे ते 31 मे हा कालावधी निश्चित करून देण्यात आलेला आहे. वशिलेबाजीला चाप बसणार. मित्रांनो, गेल्या वर्षी पार पडलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी सुमारे 2,28,000 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यातील ज्या 1,70,108 उमेदवारांनी आपल्या स्वप्रमाणपत्रे पूर्ण केली आहेत त्यांना या भरती प्रक्रियेत प्राधान्याने सहभागी करून घेतले जाणार आहे. ही संपूर्ण भरती पवित्र पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे. त्यामुळे वशिलेबाजीचा चाप बसणार आहे. तसेच सर्व शाळा व्यवस्थापनांना त्यांच्याकडील आरक्षणानुसार बिंदूनामावली तपासूनच जाहिरात देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर जून महिन्यात उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार शाळांचे पसंतीक्रम नोंदवता येतील. शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा. मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व जागा मुलाखतीशिवाय केवळ गुणांच्या आधारे भरल्या जातील, तर खासगी संस्थांना एक जागेसाठी 10 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्याचा अधिकार असेल. उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार आणि पात्रतेनुसार विविध शाळांचे पसंतीक्रम ऑनलाईन निवडता येणार आहे. यामुळे शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे शाळांमधील शिक्षकांचा तुटवडा दूर होऊन शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेला आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.